नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. भाजपा नेते समरजितसिंह गाडगे यांनी व्यक्त केला विश्वास. गडिंग्लजमध्ये महायुती पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा. आत्ताची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी नसून ही निवडणूक 400 पार साठीची आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत हे आत्ताच मी घोषित करतो, असा विश्वास भाजपा नेते समरजितसिंह गाडगे यांनी व्यक्त केला. गडिंग्लजमध्ये महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. वीरेंद्र मंडलिक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. खातेदार पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रीतम कापसे यांनी स्वागत केलं. यावेळी बोलताना गाडगे यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजना, माजी सैनिक 1 रँक 1 पेन्शन, उज्ज्वला गॅस लाभार्थी, गरीब कल्याण योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत योजना अशा विविध योजनेत लाभ घेतलेल्या गडिंग्लज शहरातील लाभार्थ्यांची संख्या विशद केली. शिवाय प्रत्येक योजनेतील निधीची आकडेवारी स्पष्ट करत निव्वळ गडिंग्लज शहरात एकूण 123 कोटी रुपये केवळ मोदी सरकारमुळे खर्च झाल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळेच यावेळी 400 पारचा नारा दिला असून संजय मंडलिक यांना विजयी करण्याचे आणि नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन गाडगे यांनी केलं. यावेळी बोलताना वीरेंद्र मंडलिक यांनी गत 5 वर्षातील खासदार मंडलिक यांनी गडिंग्लज शहरासाठी केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेताना काम करण्यासाठीच संजय मंडलिक खासदार झाले होते आणि आता पुन्हा काम करण्यासाठीच त्यांना निवडून द्या असं आवाहन केलं. कमळाचा प्रचार खूप झालाय, मात्र आमचं चिन्ह धनुष्यबाण आहे हे विसरू नका, अशी कोपर खळी देखील त्यांनी मारली. राजेंद्र तारळे, विठ्ठल पाटील, अनिता चौगले, चंद्रकांत सावंत आदींनी मनोगत व्यक्त केलं. संजय संगपाळ, रवींद्र घोरपडे, वीरेंद्र चौगुले, बाळपोटे पाटील, युवराज बर्गे, अजित पाटील, वामन बिलाबर, परमेश्वरी पाटील, अर्चना रिंगणे आदींसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध योजनेतील लाभार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुदर्शन चव्हाण यांनी आभार मानले.